हाय नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर कसे आहात सगळेजण? मस्त आणि मजेत का? तर तुम्ही म्हणत असाल आज एवढं मेकअप शेकअप करून कुठे चालले? तर आम्ही चालले, तर तुम्हाला बघावं लागेल व्हिडिओ शेवटपर्यंत आम्ही कुठं चालले, लगेच नाही सांगणार आहे। तर प्रांजल पण खूप छान रेडी झाली आहे। हाय प्रांजल, कशी आहे? अरे असं बोलत असतं का बाबू? नीट बोल, चल चल नीट बोल, चल चल पटकन बोल, पटकन। आता नंतर दाखवणार। आणि तर रिया पण रेडी झाली आहे। हाय, खूप छान आम्ही मेकअप वगैरे केला आहे। कुठं चाललंय तर ते त्यासाठी तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघावं लागेल, तर नक्की बघा। चला जाऊया आता। आता आम्ही आलेलो आहे एंगेजमेंटला। तर बघा, शुभम अँड जान्हवी यांचे दोघांचं एंगेजमेंट आहे। तर मस्त बुके वगैरे घेतले आणि आता आम्ही पोचलो आहे एंगेजमेंट हॉलमध्ये। तर खूप छान हॉल होता आणि एंगेजमेंट पण खूप छान होणार आहे। तर बघा किती सुंदर आणि डेकोरेशन पण छान केले। अजून पाहुण्यांचं आगमन होत आहे, आम्ही तर लवकर आलो आहे। तर म्हटलं चला बघा तुम्ही पुढं व्हिडिओमध्ये। तर बसलो आहे आता मस्तपैकी, AC वगैरे आहे त्यामुळे छान वाटतं आहे। नाही तर गरमीमध्ये तर खूप भयानक होतं। खूप छान वाटतं आहे आणि संध्याकाळचं असलं तर ते भारी असतं, कारण की दिवसभर तर गरमीने खूप हाल होतात। आणि मस्तपैकी आता बऱ्यापैकी पाहुणे आलेले आहे आणि विधीला पण सुरुवात झालेली आहे। तर थोडं शूट मी घेते आहे। तर बघा तुम्ही पुढं व्हिडिओमध्ये। आता नवरी मुलीची पण एंट्री होणार आहे। तर बघा, मस्त ग्रीन कलरची साडी घातली होती जान्हवीने, मस्त दिसत होती आणि मेकअप वगैरे पण छान होतं। आणि फोटोशूट चालू होतं त्यांचंवालं, आम्ही आल्यापासून त्यांचं फोटोशूटच चालू होतं। लग्न असो एंगेजमेंट असो, पहिलं फोटोशूट, बाकी काय। मग आता ही आहे जान्हवीच्या जवळ आहे ते ना त्याची मम्मी आहे, आणि तिकडून जे आहे ते सासू आहे, म्हणजे दोघी येणीबाई आहे। तर बघा किती सुंदर दिसतीये। ती खूप फास्ट चालत होती त्यामुळे तिला फोटोशूट करणारे ते होते ना ते दादा, ते सांगत होते जरा हळू चल हळू चल। नॉन व्हेज नाही ना ग?
फायनली त्यांची दोघांची एंगेजमेंट झालेली आहे. जान्हवी आणि शुभम दोघे पण खूप सुंदर दिसत होते. आणि शुभमने जे आहे ते गिफ्ट दिलेलं आहे जान्हवीला आणि गिफ्ट पण खूप सुंदर आहे. इयरिंग्स वगैरे आहे, त्यात नेकलेस, छोटासा नेकलेस आहे, तर ते दिलेलं आहे. तर खूप सुंदर दिसत होते दोघे पण. आणि आता फायनली दोघांनी केक कट करायचा आहे. तर केक खूप सुंदर आहे, मस्त आहे. आणि फोटोशूट काही संपतच नाही, लग्न असो किंवा एंगेजमेंट असो. तर चला, छान झाली एंगेजमेंट. आता आम्ही चाललोय घरी. मस्त झालाय प्रोग्राम है ना बाबू? कसं झालंय? बलून घेऊन चालली प्रांजल. तर चला आता जाऊ घरी मस्तपैकी. प्रांजलचे पप्पा ते येणार आहे. मस्तपैकी जेवण वगैरे झालंय. बघा इथं जेवण चालू आहे. जेवणाच्या वेळेस काय फोटो वगैरे काढले नाही. 9:30 वाजलेत. तर चला, मस्त वाटलं. संध्याकाळचा प्रोग्राम होता म्हणून भारी वाटलं, नाहीतर उन्हाचं असलं तर फार कसं तरी होतं. उन्हात एकतर ऊन, गरमी, त्याच्यात मेकअप सगळं खराब. घरी घेऊन जायचंय. प्रांजलने घेतलंय बलून. तर चला आता आम्ही चाललोय घरी. बाय बाय आणि गुड नाईट.